तर मंडळी, येणाऱ्या सणासुदीला या पद्धतीने मूग भजी बनवून बघा. वरून कुरकुरीत आणि आतून पोकळ आणि मस्त जाळीदार. त्यासाठी 1 वाटी मूग डाळ छान भिजवून घ्यायची आहे 2 तास. 2 तासानंतर त्याच्यावरचं पाणी काढून घ्यायचं. मिक्सरच्या जारमध्ये डाळ आणि लसण आणि चवीपुरती हिरवी मिरची टाकून सरसरीत आपल्याला वाटून घ्यायचं आहे. वाटलेलं मिश्रण आपल्याला एका भांड्यात काढायचं आहे. 5 मिनिटं चम्मचच्या मदतीने किंवा हाताने मस्त असं फेटून घ्यायचं आहे. फेटल्यामुळे मिश्रण हलकं होतं आणि आपले भजे आहेत ते जाळीदार तयार होतात. आता त्यामध्ये मसाले टाकायचे. लाल तिखट आणि हळदीचं प्रमाण अगदी कमी टाकायचं आहे. धने जिरे पावडर टाकायचं 1 चम्मच. ओवा, जिरं टाकायचं आहे. चिमूटभर हिंग, चिमूटभर खायचा सोडा, 2 चम्मच तांदूळाचं पीठ आणि चवीपुरतं मीठ टाकून मिश्रण फेटून घ्यायचं. आता त्यामध्ये 1 वाटी भरून कोथिंबीर टाकायची, 1 वाटी भरून मेथी टाकायची आहे बारीक चिरून आपल्याला आणि मिश्रण परत एकदा फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर मीडियम फ्लेमवर तेल गरम करायचं. त्यामध्ये आपल्याला छान असे भजे सोडून घ्यायचे आहे. आलटून पलटून मस्त असे भजे आपल्याला तळून घ्यायचे आहे. इथे आपले छान कुरकुरीत आणि मस्त खुसखुशीत भजे तयार आहे.